भाजपा कुठेच म्हणताना दिसत नाही की बरं कपिल डोके, तुमचा रोख मला लक्षात आला. करते भाजपा. बरं अजित चव्हाण, भाजपची तयारी आहे का? 24/7 इलेक्शन मोडमध्ये असतं भाजप, मात्र आज निवडणूक आयोगानं आपला कार्यक्रम जाहीर केलेला आहे. तुम्हीच आक्षेप घेत नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि विरोधकांच्या प्रश्नांचं निवडणूक आयोगानं आजपर्यंत समाधान न करता निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अजितजी, काँग्रेस पक्षाचे तरुण आणि उत्साही प्रवक्ते कपिलजी, आपण जे बोलतो सार्वजनिक सगळ्या डोमेन मधनं ते रजिस्टर्ड केलं जातं. काय झालंय, तुमच्या नेत्यांपासून म्हणजे दिल्लीतल्या नेत्यापासून गल्लीतल्या नेत्यापर्यंत सगळ्यांनी एक ठरवलंय की आपण खोटं बोलायचं, कुठला तरी एक मुद्दा पकडायचा ज्याला कुठलाही शेंडीबुडखा नाही आणि त्याच्यावरती आरोप करायचे, साप साप म्हणून भुई थोपटायची, मतदारांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करायचा. हा जो लोकसभेला थोडा मतांचा टक्का अधिक मिळाल्यानंतर या लोकांचा जो प्रपोगंडा आणि अजेंडा आहे हा लोकशाहीला मारक आहे. मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातली अनेक शहरं असतील, इथं काँग्रेसच्या लोकांनी बांगलादेशी आणि त्यांना मतदान करणाऱ्या विशिष्ट धर्माच्या लोकांची भरभरून जी नावं यादीमध्ये टाकून ठेवलेली आहे विशालजी, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्यानं तक्रारी केल्या. काय सांगतात हे लोक? काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व मित्र पक्षांची एक अशा पद्धतीचा एक मोडस ऑपरेंटी आहे की खोटं बोलायचं बर आणि रेटून बोलायचं. हे काही चुकीचं आहे, बरोबर नाही असं मला वाटतं. बरं, आपलं म्हणणं आहे की विरोधक सातत्यानं हे आवाज उठवतात, मात्र तुमच्याच आधी जवळ असलेले मात्र आता विरोधकांच्या जवळ गेलेले मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे आपल्यासोबत आहे. हेमंतजी, मनसेनं देखील थेटपणे आरोप केलेले होते. निवडणूक आयोग असेल, मतदारांच्या याद्या असतील आणि एकूणच मतदान प्रक्रियेवरती अनेक प्रश्न मनसेनं उपस्थित केलेले होते. हेमंत कांबळेजी, आता निवडणुका समोर आलेल्या आहेत. 16च्या आत सर्वच पक्षांचा आणि सर्वच उमेदवारांचा निकालही लागेल. 16 जानेवारीची प्रत्येकाला प्रतीक्षा आहे. हेमंत कांबळे, नमस्कार. नमस्कार. मी आता कपिलजींचं पण ऐकलं आणि अजित चव्हाणही बोलले. प्रश्न असा आहे की कपिलजी म्हणाले तेच योग्य आहे की जेव्हा विरोधकांनी एवढे प्रश्न मतदार यादीतल्या घोळांवरती विचारले होते, बरं विरोधक कसा बर म्हणजे ते संजय बनसोडे असतील, बुलढाण्याचे आमदार असतील किंवा इथे मंदा म्हात्रे असतील, सगळ्यांनी प्रश्न विचारले होते. बरं या याद्या रिपेअर झाल्या का, याद्या योग्य त्याच्या हे झालंय का, तर नाही झालेलं. आता याद्यांच्या प्रारूप याद्यांचा आता तुम्ही याद्या ज्या जाहीर करणार त्या निवडणुकांसाठी करणार आहात, त्यामुळे याद्यांचे घोळ काय झालेले नाही. तुम्ही म्हणालात, तुम्ही प्रश्न विचारलात की विरोधकांची तयारी झाली का, तर हो, आम्ही निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे. पण जी निवडणूक आयोग घेणार आहे, जी स्वायत्त संस्था आहे, त्यांची तयारी आहे का, तर त्यांची तयारी नाही आहे. कारण या याद्यात जर नसतील, योग्य रीतीने तयार केले नसतील, तर ती निवडणूक आपण पारदर्शी कशी म्हणू शकतो? बरं, महत्वाचा मुद्दा आहे तो की जवळजवळ मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार आहेत. अनेक मतदार असे आहेत की ज्यांचा काही पत्ताच नाहीये, ज्यांना आपण अननॅचरल हे म्हणतो तसे आहेत. ते आम्ही असे मतदार असे निवडून काढले आहेत किंवा शोधून काढले आहेत की जे तिथे राहतच नाहीयेत, पण त्यांचं मतदार यादीत नाव आहे. आज आपल्या महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत त्यांनी त्याचा खुलासा केला की नाही, ते सेक्शन मध्ये असं काही नाही, सेक्शन मध्ये वगैरे आम्ही सगळे सेक्शन शोधून काढलेत. बरं, अशा वेळेला मला वाटतं की निवडणुका ही लोकसभा ही जी आपली लोकशाही आहे ती जिवंत ठेवण्यासाठी, सुदृढ ठेवण्यासाठी निवडणूक हा योग्य मार्ग असतो आणि तो मार्गच जर कुठेतरी त्याच्यावर कुठेतरी बोट ठेवलं जात असेल तर मला वाटतं, आणि ज्या वेळेला मला ही गोष्ट कधीच कळली नाही, अनेक वेळेला कळली नाही की ज्या वेळेला आम्ही निवडणूक आयोगावर बोट ठेवतो त्यावेळेला भाजपला ती कळ का लागते ना, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. बरं, तुम्ही आता जे शेड्यूल डिक्लेअर केलंय त्या शेड्यूल मध्ये 10 दिवसांचा वेळ मिळतोय फक्त उमेदवारांना प्रचारासाठी. तर या गोष्टी सगळ्या ह्या मला वाटतं सत्ताधारी पक्षांना कुठेतरी पूरक ठराव्या अशा प्रकारचं हे शेड्यूल आहे. त्यामुळे स्वायत्त वगैरे आम्ही काय म्हणणार नाही याच्या पुढे निवडणूक आयोगाला. बरं, निवडणूक आयोगावरच तुम्ही प्रश्नचिन्ह